सहस्र दळ तेच की आन नाही ऐसे महातेज वसे ज्याचे आत. पश्चिम मार्ग तेथुनी ऊर्ध्व उंच गगनी जेथे एक कामिनी एकलीची मार्ग नाही तेथे कोण रीती जावे. सुषुम्नेवरी वळगावे सामर्थ्याची मावले ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर केलेलं 8व्या अध्यायातलं 45 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देह देह भृतांवर. भगवंत आपल्या स्वस्वरूपाविषयी या ठिकाणी अर्जुनाच्या शंकेचं निरसन करतायत आणि त्या देहाशी याचा संबंध काय आहे हेही सांगतायत. देह पंचमहाभूतापासून त्रिगुणात्मक प्रकृतीपासून जरी निर्माण झालेला असला तरी तो चैतन्याच्या सान्निध्यात आल्यामुळं त्याचंही स्थित्यंतर घडत असतं. देहिन्नोऽस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. एक न एक दिवस या शरीराला टाकून जायचं आहे. भगवंत हे सांगत असताना अर्जुनाला सांगतात की बाबा रे, जन्मला त्यावेळचा देह तुझा कुठं आहे? तू त्याला पुरलास, गाडलास, काय केलं तू? त्याला फेकून आलास नाही ना? मग तो गेला कुठं? याचं उत्तर आहे तो फक्त परिवर्तित झाला. बाल्यावस्थेतून कौमारावस्थेत आला, कौमार्यातून तारुण्यात गेला, तारुण्यातून वृद्धावस्थेत आला आणि वृद्धावस्थेतून क्षय पावला. त्यात असणारा जो देही आहे तो साक्षीभूतच होता, देहाच्या सान्निध्यातच होता. परंतु त्या परमात्म्यानं जेव्हा त्याचा अंश काढून घेतला, चैतन्य काढून घेतलं, ते प्राणरूपी जीवरूपी ज्याला आपण म्हणतो ते जेव्हा काढून घेतलं त्यावेळेस देह निकामा झाला. देहाला दिलेलं नाव सुद्धा गेलं महाराज. वासांसी जीर्णानी यथा व्याय नवानी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीरानी व्याय जीर्णानी नन्यानी संयाती नवानी देई. जीर्ण वस्त्र व्हावं, आम्ही सहज टाकून द्यावं, नवीन परिधान करावं. तसं तो जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये सहजपणे प्रवेश करत असतो. परंतु त्या शरीरातून जेव्हा तो जीव बाहेर पडतो त्यावेळेस परमात्मा त्याच्यासोबतच असतो. त्याला एकटं कधी सोडलेलंच नाही आणि त्यासोबतच त्यानं या जन्मामध्ये केलेलं कर्माचं सगळं कर्मफळाचं गाठोडं सोबत घेऊन भगवंत त्या गाठोड्यानुसार जसं असेल, तिकीट कोणत्या श्रेणीचं काढलेलं आहे त्या श्रेणीमध्ये आपल्याला बसवलं जातं. एखादा सिनेमा किंवा नाटक आपण पाहायला गेल्यानंतर किंवा क्रिकेट पाहायला गेल्यानंतर अगदी त्याचप्रमाणे श्रेणीनुसार परमात्मा गुणकर्मानुसार त्याला पुढच्या जन्मामध्ये ती परिस्थिती प्राप्त करून देत असतो. कर्मफळ चांगल्या प्रतीचं असेल, निश्चित अनुकूल अशी परिस्थिती त्याला प्राप्त होत असते. कर्मफळ जर प्रतिकूल असेल, चांगलं नसेल, दुष्कर्मानं भरलेले सगळे फळं असतील तर त्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घ्यावा लागतो, त्याला भाग पडतं. तो वर्णही त्याला तसा मिळतो आणि ते शरीरही त्याला त्या गुणकर्मानुसारच प्राप्त होत असतं. आता याची परी जाण चारी आहे ते वर्ण सृजले म्या गुणकर्म विभागे. गुणकर्म विभागानुसार ती परी, म्हणून आपण खरं तर असं जडफडाट व्हायलाच नको महाराज. जे जे आपल्याला दिलेलं आहे ते आपल्या संचितानुसार दिलेलं आहे. आपल्या कर्मफळाचं गाठोडं जसं होतं तसं त्यानं ते भरभरून दिलेलं आहे. मग प्रयत्न करून जे प्राप्त झालेलं नाही त्या अप्राप्तीमध्ये भगवंताचा काहीतरी उद्देश असेल अशा प्रासादिक स्वरूपानं विचार करून त्यानं घेतलेला निर्णय
आम्ही मुकाट्याने आणि सहजपणे प्रासादिक स्वरूपानं स्वीकारायला पाहिजे. त्या ठिकाणी चडफड करून उपयोग नाही, झळमट करून उपयोग नाही, तळमळ करून उपयोग नाही. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते पड संचिताचे. नसेल प्राप्त कसं होईल, जर असेल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास त्या भगवंताच्या ठिकाणी आमचा दृढ व्हायला पाहिजे. तो विश्वास एकदा दृढ झाला की हृदयस्थ असलेला तो परमात्मा, स्थित असलेला, जीवाच्या सान्निध्यातच असलेला, खरं तर तो भोगता अनुमती देणारा तोच आहे, उपदृष्टा तोच आहे. तो परमात्मा जीवाच्या ठिकाणी आपले पुढचं कार्य मग सुरू करत असतो. परंतु आधी आम्ही सर्व भावे त्याच्या ठिकाणी लीन व्हायला पाहिजे. त्या ईश्वर तत्वाचा आम्ही स्वीकार करायला पाहिजे. आमचं अस्तित्व समूळ नष्ट करून टाकायला पाहिजे. आम्ही दुसरे तिसरे कोणी नसून त्याचेच अंश आहोत. या सहज भावनेनं जेव्हा आम्ही वागायला सुरुवात करतो, प्राप्त झालेली परिस्थिती, प्राप्त झालेलं शरीर, प्राप्त झालेले सगळे आप्त गुण हे सगळे कर्मफळानुसार आहेत. हा विचार जेव्हा आमच्या मस्तिष्कामध्ये फिट होतं त्यावेळेस दृढ होतो भगवंताच्या चरणीसुद्धा विश्वास की नाही, यात त्या परमेश्वराचा काही दोष नाही. मग परमेश्वराच्या प्रती आम्ही जे त्याला दुःशासक म्हणतो आम्ही की आमच्यावरच अन्याय केला, आमचं नशीब घडवणारा कुठे गेला. काही नाही महाराज, सगळं आपल्या कर्मफळानुसार आहे. रेल्वे पटरी आलेली आहे, आधी टाकलेली आहे. आमची रेल्वे फक्त त्याच्याहून धावायची आहे. या पटरीहून मी जाणार नाही हा म्हणायचा अधिकार जीवाच्या ठिकाणी भगवंताने ठेवलेला नाही. कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यसी अवशो अपि तत्. तुला जे जे घालून दिलेलं कर्म आहे अर्जुना, तुला ते करावेच लागतील. शरीर प्राप्त झालं असेल, दिव्य स्वरूपाचं असेल, तर कर्मफळे तुझं तितकंच दैदिप्यमान असेल. क्रश असेल, कर्म तुझे गेत जन्मातले तसेच असतील. ही सगळी शिकवण परमात्मा सान्निध्यात राहून जीवाला देत असतो. परंतु जीवाची जेव्हा अहमवृत्ती ही त्या तत्व ऐकण्यापेक्षा वरचढ होते त्यावेळेस अधोगतीला सुरुवात होते. मग भगवंत सांगतात की तान हम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमां क्षिपामि अजस्रम अशुभान आशुरे शैव योनिशी. त्याला खालच्या प्रतीचं नीच 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 त्याचं रिव्हर्शन करून फार नालीतल्या किड्यापर्यंत मी त्या योनीमध्ये भगवंत म्हणतात नेऊन टाकत असतो. अर्थात तो ज्या योनीमध्ये जातो त्या स्वरूपाचं तो कर्म करतो आणि ते कर्मफळ त्याच प्रतीचं निर्माण होऊन त्याच रंकेनं त्याच दिशेनं तो अधोगती पावत असतो. या उलट जर तो प्रगत झाला परमार्थामध्ये तर अतिशय स्पष्ट असा मार्ग, त्याला मोक्षाचा मार्ग सहज दिसतो. पण त्याकरता त्याचा अहमभाव जायला पाहिजे. तो अहमभाव जात नाही तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी काहीही घडत नाही महाराज. आपण काल त्याचं व्यवस्थित चिंतन केलं की एकदा अहमभाव गेला की त्या ठिकाणी वृत्ती ही सात्विक आपोआप होते आणि भगवंत गुणाशी ईश्वर तत्वाशी जीव एक रूप होऊन जात असतो. म्हणून आजच्या या श्लोकावर वर्णन करताना माऊली 46 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी. अर्जुना हे बघ, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून आलेले आहेत हे जे तुला सांगितलं असं यापूर्वीही सांगितलेलं आहे. हे आताच सांगतो असं नाही, 4थ्या अध्यायात सुद्धा भगवंताने हे सांगितलेलंच आहे महाराज. तोच आदियज्ञ, मूळ आदियज्ञ सर्वे सर्वा जो आहे अर्जुना तो मी आहे. ही मी तुला वारंवार सांगतो आहे. कारण 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात
की हे सगळं मी इमं विवस्वते योगम प्रोक्तवान विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे अब्रवीत. हे सगळं परंपरेनं आधीच सांगितलेलं आहे. मी सूर्याला सांगितलं आहे, सूर्यानं मनुला सांगितलं आहे. अर्जुनानं तिथेही शंका उपस्थित केली महाराज. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता कथमे तद्विजान्यं त्वमादौ प्रोक्तवान ती. देवा किती खोटं बोलतोय तू. सूर्य अनादी काळापासून आहे, तू त्याला केव्हा सांगितलं. भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाच्या या शंकेचं निरसन करतात की बहोने मे व्यतीता आणि जन्मा आणि तवचा अर्जुन. अर्जुना तुला जरी असं वाटत असेल की मी सूर्याला सांगितलेलं खोटं आहे, पै तू गा हे नेनशी, कारण तू मायेच्या अधीन आहे. मी मायापती आहे म्हणून जन्मोजन्मी केलेलं सगळं मला आठवतं, तुला मात्र ते आठवत नाही. बहोनिमे व्यतीता आणि जन्मा आणि तवचा अर्जुन तान्यम वेद सर्वानी नतम वेत परंतप. मग श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता तो विवस्वतू जयी होता ते आम्ही नसो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तुगा हे नाही नेनशी पै जन्मे आमा तुमाशी बहुते गेली परी न स्मरशी आपुली तू. तुला तेच कळणार नाही कारण तू मायेच्या अधीन आहे. मला हे सगळं माहिती आहे आणि युगानुयुगी आपण हेच कार्य करत आलेलो आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगतात पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.